मग काय आलं नाही नेत माऊ नेत नाही असं करते ना. रडवलंस ना ताई राजवीरला. ती बघ चालली ती बघ बाय करते. ती बाय करते बाई चालली ती बघ. आपण तू नंतर येशील ना मग आपण खेळूया भरपूर. दार खोल फक्त. जा दार खोल आता. ती बघ ती बघ. जा जा पळ पळ बाय बाय. काय बाबा बरं माझ्या आजीला ओळखत नाही तू. बर आजी आहे पणजी आहे पणजी आहे आपलीच पणजी आहे सोना. हो बरं बरं बरं. त्याची केसा कापूची होती हे खाजवीत राहता डोक्यावर ताबू. तर पप्पी दादाकडे गेले तर तो आता माहित पडलं फोंड्यात घातलं ना. मला माहित नाही फोंड्यात घातल्यानंतर झाला काय तर काम. आजी नाही आजी तकडे दीदीकडे कोणाकडे दीदी मायडी डंबिवली. येस तुझा हात बरोबर काय. हो हो पणजी चालली चालली पणजी चालली. तोंडात जायत नाही ह्या पेकात दुखता होय ना. श्यामा का काय गेलो पडलंय ना खच. होय होय होय. आता तू चालवली अशक्त कमी झाली तेव्हा काय वाटला नाही असा झाला. जाऊन दे वाटत बरा बाकी बरा ना. बरा बरा. बाळो काय करता. सगळ्यांका शुभ सकाळ. बऱ्याच टायमाच्या प्रतीक्षेनंतर थोडासा पाऊस बघतोय आणि एक सर मोठी येऊन गेली. हा बेबी हाय हाय. आणि आता जर कुरिअरची काम आहेत. हा हाय हाय कुरिअरची काम आहेत तेवढी करतो आणि मग दुपारी शेतात जायचंय. हा सोना हा तुला नाही घेणार का चड्डी नाही घातली तर. वाजलेत 11:30 आणि पाऊस आज बऱ्यापैकी सुरू झालाय. म्हणजे मोठी मोठी सरी येत आहेत. मगाशी एक येऊन गेली आणि आता ही मोठी सर आली. आणि आमचा वाळाकडचा एक छोटासा कोपरा आहे ना त्यातला अर्धा कोपरा लावायचा राहिला कारण काळोख झालेला. आणि मी त्यावेळी मुंबईत होतो. तर काल जी आपली मित्रमंडळी होती ज्यांच्यासोबत आपण चिकन पार्टी केली त्यांना लावणीचा जरासा अनुभव देऊया. आता पाण्याची काय आपल्याला खटपट नाही. जाऊन फक्त तिथे पायाने तुडवायची आहे माती म्हणजे चिखल होईल. आणि मग उरलेला तरवायचं तिथे टेकूया त्यांच्या मदतीने. म्हणजे त्यांना दाखवूया कसं लावतात. आणि आज उपवास आहे गुरुवार आहे. आई पप्पांनी आज संक्रांतीची वाडी केली आहे. शेतकऱ्यांची संक्रांत असतं आज. आणि त्यानंतर बघू अजून काही बघता येते का. सो चला आता जाऊया हरकुळात. राजवीरची तब्येत आता जरा बरी आहे त्यातल्या त्यात पण अशक्तपणा आहेच अजून म्हणून त्याला घेऊन नाही आलो. त्याला पण लवकरच आता हरकुळची सवय लावणार मी. जोरात झाला रे काय दिसत नाही समोर. त्याला शेतीत पाणी गावला. नमस्कार मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे. आत्ता आपण आहोत हरकुळात म्हणजे फोंड्यातनं जस्ट आलो आणि उडदाच्या पाल्याची भाजी आणली आहे मी. उडीद जे पेरतात ना त्याचा पाला असतो त्याची भाजी खूप छान लागते. आणि आमची आई खूप भारी बनवते ती भाजी. चुलीवर एक नंबर लागते. आणि जर तांदळाची भाकरी असेल हा फुगलेली तर बात काही औरच. तर आज गुरुवार आहे. आज माझा उपवास असता. सो श्वेताने सकाळी मला साबुदाण्याची खिचडी करून दिली ती खाल्ली. राजवीरची तब्येत आता आहे बरी. थोडा अशक्त पण आहे. त्याला सारखं जुलाब आणि उलटी बराच त्रास झाला त्याला आणि त्यामुळे त्याची तब्येत खूप पटली. म्हणजे शापच बारीक झालो असं म्हणायला हरकत नाही. आणि काल आपण ज्या मित्रांबरोबर म्हणजे तो शुभम रासम जो आहे त्याचे हे मित्र आहेत सगळे ते एकाच वयाचे आणि शुभम माझ्यापेक्षा खूप लहान आहे. त्या सगळ्यांसोबत आपण काल रानात चिकनची पार्टी केलेली. त्यांनी सांगितलं दादा आम्हाला शेती कशी करतात बघायचं त्याच्या मित्रांनी. तर आपल्याकडे अर्धा कोपरा चिखल करायचा राहिला आहे. तर जर पॉसिबल झालं वाळाचं पाणी भेटलं तर आपण चिखल करून दाखवू. नाहीतर मग बघू आजच्या दिवसात अजून काही बघता येते का. आणि जमलंच तर एखादी छोटीशी आईच्या हातची रेसिपी पण बघूया. येवजलेला कायच नाही माहीत नाही काय करायचं आहे पण ठीक आहे सुरुवात केली आहे तर काहीतरी होईल. गणपती बाप्पा मोरया. ही असं आमची पांधन आमका घरापासून म्हणजे आपण गाडी जाय पार्क करता होतो एवढं असं चालत जाऊचं लागतं. हे पहिलं घर आपल्या इमला आजीचं लागतं इथे लेफ्टला. त्याच्या आधी हे अरुण काकांचं घर ते अभिदादाचं घर या गणूदादांचं घर. इकडे माझा जो भाऊ आहे गणू त्याचं घर आहे.
गुड्डी, हे सगळे रासम. आणि लेफ्टला एक कोंडसकरांचं घर आहे, त्यांचं आडनाव कोंडसकर आहे हे लेफ्टचं घर. आणि ते पण कणकवलीत असतात राहायला. इथे ती एक आजीच असते डमऱ्याची. त्या साईडला ती एक दाजींची आजी, ती पण रासम. मग पुढे हे हसरे आजीचं घर लागतं. हा सगळा रस्ता जातो आपल्या सप्त्याच्या मांडवात सँडीबाईच्या घराकडे. हे आमचे फादर. तुम्ही खय ते कपडे घातलेले आहेत दो यांच्या पाठी एक वेगळे व्याप. आणि इथे हा आमचा हॉटस्पॉट लँडमार्क हसरी आजी. पालो हा पालो. काय करते कोण जेवण नाही टोप बीप गेले कोणता काय करतो कोण आता गेले जेवण 5-6 जण. ही बाजूची पोरं नदीवर भांडी घासून गेली आहेत, काल त्यांनी पाणी नाही भरलं. काय करतो बॅचलर्स लाईफ. म्हणून वेळच्या वेळी पाणी भरायचं असतं. पाण्याचं महत्व समजायला हवं तुम्हाला. काय दिवस आले रे 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 रे. अरे अरे अरे. एक पिकनिक अशी. अरे अरे वाईट वाटते मला. असं वाटतं तुमची मदत करू पण नको. तुमका सवय लागत आणि परत. तर आता सगळं उघडा मित्रमंडळ वाप्यात आलाय. हा एवढा तरवा लावायचा राहिलेला. आता ह्याचा चिखल आपण खोऱ्यान करतो लावू. पप्पा दाखवा यांना कसं करतात. आणि तो तिकडे तो बारीक तरवा होतो सुकलाय बांधावर. आता पप्पा यांना करून दाखवतील खोऱ्याने चिखल कसं करतात. मग पोरं थोडं थोडं ट्राय करतील. लवकर या, प्रशिक्षण सुरू झालं. फक्त बसलेली माती अशी खापलवायची. अरे अडकली. चला दुसरा नंबर. हा ते होईल थोडा थोडा. पुढे पुढे. लांब नाही ओढायची, तिथल्या तिथे कापलवायची. आपल्याला परत पाहिजे. हा इथंच पाहिजे. Come on. पांडुरंगाची भक्ती किती थोर, धन्य धन्य तो गोरा कुंभार. हा शाबास. ह्याला सवय आहे. शाबाश अभि शाबाश. नाही नाही डाव्या डाव्याच. हा दे यांना पण दे केक. आमची आई जेवायला बसली आणि आपल्या मित्रांसाठी आईने काय जेवण केलं. हिरव्याची भाजी, गोडी डाळ, वडे आणि भेंड्याची भाजी आणि भात. संक्रांतीची वाडी दाखवली. कर्क संक्रांतीची वाडी.
माझा उपवास आहे म्हणून मुद्दाम जेवण केलंस काय इतकं भारी. चला जेव्हा तू त्यांना मी नेऊन होय. तर आता आपल्या घरून पप्पांनी केलेलं गावठी लोणचं घेऊन आलं. आईने ही भाजी दिली, भात आणि वडे शुभम आणायला गेले. आता ह्यांना जेवायला घालतो आणि मग आम्ही थोडा वेळ टाइमपास करू. वाईट बरा माझ्या आवशीन केल्या ना, गोड मानून घ्यावा. हे साजरं संगीत जेवण. टेस्ट करून सांगा कसं झालं. हे लोणचं आमच्या पप्पांनी बनवलं घरी. ओके जेव्हा तर मंडळी ह्या असा रानटी केळफूल आणि आमच्या पप्पांनी काही ना तरी आणले नाही. आणि मला केळफुलाची भाजी आमच्या आईच्या हातची इतकी भयंकर आवडते काय विचारू नका. जशी मला वजरी प्रिय आहे तशी ही केळफुलाची भाजी. तर आता हे जरा साफ करून घेऊया आणि त्यानंतर मग आमच्या आईला वेळ भेटला की आपण झटकीन याची फोडणीची प्रोसेस बघूया आणि कशी शिजवतात ते बघूया आणि त्यानंतर मग घरी जाऊया. कसं आहे नाद आहे की नाही. ओके तर भाजीसाठी आपल्याला हे काळे वाटाणे लागणार होते, ते आईने आमच्या उकडवून घेतले तिथे. आणि इथे ही भाजी आईने छान चिरून घेतली. पाण्यात भिजत घालायची नाही तर ती काळी होते बरोबर ना आई. तर आता काय करायचं, ही कुकरात घालायची आणि किती शिट्या काढायच्या. नाही घालायची, मी टोपात घालणार आहे. टोपात शिजवायची. बर चल तिकडे ये. तर आता मगाशीच आईने सगळं सारवण करून घेतलं ना. आणि आता ही धुतलेली भाजी गरम पाण्यात घालून पाणी तापायला होतं, छान शिजवून घ्यायची. किती वेळ जातो आई शिजायला ही भाजी. जाईल 15-20 मिनिटं, पण आत करायला पाहिजे, चांगल्याने झाकून ठेवायची. बर आणि चांगली शिजवून घेतली की मग फोडणी देऊया है ना? नाही शिजून घेऊन नंतर ती पिळून पिळून घ्यायची. घ्यायची. मी दाखवणार तुला पुढच्या प्रोसेस. हा. आधी ही उकडून घ्यायची चांगली. बर बर. हं? ओके मित्रांनो, तर आता ही भाजी आईने शिजवून घेतली छान चुलीवर. उकडून घेतली हा. आणि आता ही घट्ट पिळून घ्यायची, त्याचा कडवटपणा निघून जातो. निघून मग. जातो. हा, केळीचं फोडलं. तर अशी पूर्ण ड्राय करून घ्यायची आणि त्यानंतर हे काळे वाटाणे आहेत यातलं पण पाणी काढून घ्यायचं. कमी करायचं. आणि आम्ही मगाचपासून कढई ठेवली चुलीवर, चालेल ना. चालेल, आज नाही ठेवली. तर आता ही संपूर्ण पिळून झाली की आपण फोडणीची प्रोसेस बघूया. तर मगाशी बघितलेलं केवढं मोठं केळफूल वाटत होतं आणि भाजी बघा केवढी निघाली त्याची. कारण ही भाजी खूप आळते म्हणून सेपर साईड हे वाटाणे भाजीत एक्स्ट्राचं काम करतात. करीना आणि वाडा. करीना आणि वाडा कोलम तापला वाटतं आहे, त्यात कढई गरम होती. बराच वेळ ती राहिल्यामुळे थोडा डाग पडला कढईला. लसणीची फोडणी द्यायची. त्यानंतर याचं खालीच लावून द्यायचं मसाला ना. मसाला वाटाणे यातच मिक्स करायचे. थोडं मीठ आणू का आत्ताच घालतेस. ओके तर आता आपण फोडणी देतो. आणि थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटण आपण आता लावणार. आता लावून घेणार परतून झाल्यावर. ओके हा भात भाजेल. थोडंसं मस्त वाटण लावायचं. बरं हे वाटण लावून झालं किती वेळ शिजवायची तरी. 2 मिनिटं वाटवर शिजवायची आणि वाटाणे उकडलेले आहेत. सुकी व्हायला पाहिजे ना फडफडीत. सुकी व्हायला पाहिजे. ओके आणि वरून कोथिंबीर घातली तर थोडंसं चालेल. पाणी नाही, कोथिंबीर नाही घालली तर. बरं थोडंसं पाणी टाकायचं. ओके शिजायला हवं ना जरा, चटणी वाटण हा. शिजायला हवं ना. थोडंसं मग वाटण. आता पाणी घालून घेऊया जरा. हा, आधी वाटण लावते. तर आता आईने यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आणि कांदा खोबऱ्याचं वाटण काढलंय. ते आता जर असं नावापुरतं जास्त नाही घालायचं, हा. थोडंसं घालायचं. बस 2च चमचे. 2 चमचे 3 घातले. हा ती परंपरा आहे आपली. तर किती जणांना अशी केळफुलाची भाजी आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला तर आमच्या आईच्या हातची केळफुलाची भाजी खूप आवडते. खूप म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा खायला शिकलो तेव्हापासून आत्तापर्यंत केळफूल म्हणजे माझा जीव की प्राण आहे. व्हेजमध्ये माझा आवडता प्रकार आहे. ठाण्यात असलो तेव्हा पण बनवायचो ना भरपूर. हो. मार्केटमध्ये भेटायची बरं, गावावरून पण आणायचो. हम्म. मजा येते ही भाजी खायची, मजा वेगळीच. थोडीशी हळद टाकायची. हां थोडीशी हळद. तर अशा प्रकारे झटपट आपल्या आईने आपल्याला ही केळफुलाची भाजी बनवून दाखवली. एक 5-7 मिनिटांनी पूर्ण ड्राय होते, ही फडफडीत होते. घाल घाल. हां तर ही गावठी हळद आहे. कोणाला गावठी हळद हवी असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि थँक्यू आई. चल मी निघू. थांब, भाजी घेऊन जा. पप्पा येणार आहेत ना.
ऐक ना ती 5 मिनिटं वाफेवर शिजवायची हां झाकण मारायचं. बरं. मग काय करतेस तू? येणार आहे का मी घेऊन जाऊ? आता काय ताटली सांगू? घेऊन ये ना, ताटली घेऊन ये. काय म्हणते? 5 मिनिटं वाफेवर शिजवायची. वाटण घातलंय, वाटण शिजायला वाटण हवं. घातलं पाणी नाही घालायचं. ओके हा ते वाटण शिजून द्यायची. चला मग आता 5 मिनिटांनी आपली ही भाजी रेडी होईल. झाली की संध्याकाळी खाताना सांगेन कशी झाली. आणि उद्या आम्ही काय बनवणार आहे? ते काय माहिती चिकन मटन आणणार आहे. गावठी कोंबड्यांचा मटण वडे. हा कोंबडी वडे. तुझ्या आजचे कोंबडी वडे. हम्म. चलो जाऊ मी. तर मंडळी असा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण सुरुवात केली आपल्या शेतीपासून. आणि ही जी मुंबईची मंडळी आहेत त्यांना आपण वाप्यात घेऊन गेलो. पॉवर टिलर नेऊ शकत नव्हतो कारण परत एवढ्याशा भागासाठी पॉवर टिलर फिरवायचा. म्हणून त्यांना म्हटलं सगळ्यांनी खोऱ्यान ट्राय करा. आणि आम्ही सगळ्यांनी खोऱ्यान ट्राय केला. त्यानंतर पायान चिखल केला. जमत तसं तो पिकलेलो तरव होतो तो लावला. आई म्हणते होईल हिरवा. आणि पप्पा घेतात तशी शेताची काळजी. त्यानंतर नदीत गेलो जराशी नहालाव घराकडे गेलो. मग आईने त्यांच्यासाठी जेवण केलेलं ते जेवण जेवलो. म्हणजे ते लोक जेवले माझा उपवास असता. त्यानंतर आईने आमच्या केळफुलाची छान भाजी केली. संध्याकाळी मी उपवास सोडताना शक्यतो तिच्यासोबतच उपवास सोडणार आहे. तोपर्यंत मी उपवास सोडणार नाही. आता जातो आहे राजवीरला दूध न्यायचं आहे. आणि त्यानंतर त्याला थोडा वेळ दूध औषध मी फोटो सेंड ओके हां तर त्याच्याबरोबर थोडा वेळ खेळायचं. थोडा वेळ म्हणजे आता रात्री झोपेपर्यंत मी आहेच. बाकी हा व्हिडिओ एडिट करायचा आहे. गावठी हळद आहे. काल मी जसं व्हिडिओ सांगितलेलं की गावठी कुकम आहेत तर मला बरेच मेसेजेस आलेत. तशी गावठी हळद पण विकायची आहे. माझ्याकडे इनमीन 28 किलो गावठी हळद उरली आहे. जर कोणाला हवी असेल तर नक्की कमेंट करा. थोडासा मसाला पण आहे. कोणाला हवा असेल तर सांगा. बाकी संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनल नवीन असेल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. आई व्हिडिओ बघत असेल तर थँक्यू सो मच. छान भाजी असते तुझ्या आजची. भेटू नवीन भागात. तो पण टाटा बाय. टेक केअर. काळजी घेवा. सैन राहा. मी भाजी केली आहे चालू आहे. अशी मी भाजी केली आहे आणि एवढी फडफडीत करायची आहे. हा थँक्यू.